14 विद्यार्थी 64 कलागुणांचा अधिपती अखंड विश्वाचा दाता आमच्या कोल्हेगावचे ग्रामदैवत आई कालिका महाकाली मडकर जगाच्या चैनीत होऊन
मनात देश, इच्छा, मत्सर हे निर्गुण नव्हते. अगदी शांत वातावरणात ते मग्न असत. परंतु हे ऋषीमुळे मदानवांकडून त्यांची पूजा अर्चा करून घेत असत आणि त्यातूनच त्या मदानवांना आपले भक्त करून घेत असत. परंतु ते हा देवांना सहन झालं नाही आणि म्हणूनच कपट कारस्थानातून त्या देवाने मदानवांचा नाश करण्याचा ठरवलं. परंतु देव अरे तुम्हाला ठाऊक नाही. अरे ब्रह्मदेवाच्या वरानं मला वर प्राप्ती मिळाली. या त्रिभुवनात मला कोणापासूनही मरण नाही. आता या देवानं आपण सलोकी पलोक करून सोडलं पाहिजे. परंतु हे काम आपण एकट्या न करता आपला विश्वास हो शक्तीचा तो म्हणजे खड्गासूर त्यालाच हात मारतो. अरे ये खड्गासूर सरदार एवढ्या तातडीने बोलावण्याचे कारण कोणते? खड्गासूरा बोला सरदार. तातडीनं बोलावण्याचं कारण છે. आणि कोण आहे त्यांचं यज्ञ? सरदार हेच ते ऋषीमुनी आणि हेच ते यज्ञ. आपण सरदार पहिली कामगिरी पत्ते करूया. खड्गासूरा बोला सरदार. एक तेरस आणि हा यज्ञ यातूनच देवानं मिळणारी ऊर्जा. चला आणि आमचा यज्ञ उद्ध्वस्त करून मला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. पण काय करावं काहीच कळत नाही. असाच जातो कैलास हे सांब सदाशिवा तुम्ही तर सर्वज्ञानी आहात आणि त्या मल्लासुराने आमचा यज्ञ उद्ध्वस्त करून आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली आहे. तेव्हा तुम्ही त्या संकटातून वाचू शकता. हे महादेवा आम्ही तुम्हाला शरण आलो. तुम्हीच आमचे रक्षण करतात. तुम्हीच आमचे सुखा करतात आणि त्या मल्लासुराचा वध करण्याचं सामर्थ्य एकट्या तुमच्यामध्ये आहे.
जगाच्या कुलधर्मा सांभाळणारे तुम्ही या स्वयं पांघराला व बाल गणेशाला का बरं पाचारण केलं? देवांचा सेनापती असणारा कार्तिक स्वामी तो दृष्ट मल्ला असून फार मातला असून त्याने सर्वत्र हातान माजवला आहे. तेव्हा माझ्या दिव्य दृष्टीने आणि संजीवनी मंत्राच्या प्रमाणे मला असं दिसून येतं की त्याचा साथीदार उल्कामुख आणि खडगासूर आपल्या दोघांबरोबर युद्ध करायला येत आहे. तरी आपण आपलं सैन्य घेऊन त्याचा नाश करावा अशी माझी इच्छा आहे. भगवंता, आपली इच्छा आम्हा भक्तांना चित्तावर आहे. येतो आम्ही. ठीक आहे, या आपण. नारायण त्याची वाट पाहूया. नारायण येशी खाली येताना जाशी खाली जाताना साठवीन भाग्य आईजवळ जाऊन लोण्याच्या गोल्यासाठी हट्ट करा. ही तुझी पात्रता आहे. अरे खडगासुरा, पृथ्वी प्रदक्षिणा करताना माझ्या मनाला जेवढ्या यातना झाल्या नसतील त्यापेक्षा जास्त यातना तुझ्या तोंडातून शब्द ऐकून झाले आहेत. आईच्या मांडीवर नाक पुसावे ही तुझी पात्रता आहे कार्तिका. अरे खडगासुरा, जेव्हा जेव्हा या धरणी मातेवर पापांचा भार वाढतो तेव्हा तेव्हा भगवंतांना अवतार घ्यावाच लागतो. अरे खडगासुरा, उतर जो शस्त्र. ठीक आहे. जरा तयार. कार्तिका, आपली विचार कर. तू माझा विचार. पता नहीं. अरे ये खडगासुरा. नारायण नारायण नारद मुनींची स्वारी म्हणजे निश्चित काहीतरी शुभ वार्ता घेऊन येणार. सोडून या. गेलेल्या या नारद मुनी. गर्व भीमान सोडून गेलेल्या गर्व भीमान भक्ती करून प्रभूती मिळेल तुला समाधान. भक्ती करून प्रभूती मिळेल तुला समाधान. वा दैत्य मल्लासुरा,
आज तू देखील अगदी आनंदात दिसत आहेस. खरं आहे. नारायण खरं आहे नारदा. अरे काय तुझा मधुर आवाज, तुझ्या मधुर आवाजानं मी बेधुंद झालो. अगदी आनंद आनंद. पर दैत्य मल्लासुरा, हा आनंद दिवस तुझा थोडेच दिवस उरला आहे. कारण तुझा एक साथीदार खडगासूर, तो देवांचा सरसेनापती कार्तिक स्वामी यांनी नष्ट केला आहे. काय झालं? म्हणजे माझा खडगासोर कार्तिक स्वामीने नष्ट केला. नाही, अत्यंत वाईट हात पेटली आपण नारदा. दैत्य मल्लासुरा, दुसरंही संकट तसंच ओढवलंय. म्हणजे तुझा दुसरा साथीदार उल्खामुख याला गणेशानं गिळंकृत केलं आहे. अरे हे का सारखे, हे कसे माझे बलाढ्य. तो आशीर्वाद हो कोणती मा. हे दैत्य सम्राटा, शांतमय जीवन जगत असताना आपला क्रोधाने का बरं भडकलाय? अरे खरं आहे कुंतीला मा. शांतमय जीवन जगत असताना अरे हा माझा क्रोध अगदी भडकलाय. त्याला कारण देखील तसंच आहे. सरदार, असं काय कारण आहे? कारण म्हणजे त्या देवाने कपट कारखान्याला सुरुवात केली. म्हणून आपले दोन साथीदार उल्कामुख खडगासूर त्या देवांवर स्वारी करून पाठवलं. मात्र त्याला अपयश आले. आणि मग तोच दिवस तीच वेळ आता जवळ आली आहे. कुंती लोमा, तुझा अंत आता जवळ आला आहे. तेव्हा उचल उचल तुझे शस्त्र.
हे मला ठाऊकच होतं. माझ्यासारख्या पाप्याचा नाश होणार हो ना? हनुमान लक्ष नाही, यात काही शब्द असते, परंतु भगवंता मी अगोदर माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. आणि म्हणलं तुला ती इच्छा कोणती? ती इच्छा म्हणजे भगवंता मी मरण्या अगोदर हे माझं मुंडकं सदैव आपल्या चरणावर असावं हो ना? आणि मरता क्षणे सर्वांनी आपल्या नावाच्या अगोदर माझं नाव घ्यावं, एवढीच भगवंता माझी शेवटची इच्छा आहे. तथास्तु, तथास्तु. Oh,
बाजाराला. बया बया आज बाजार आहे. हो ग मावशी. बया मग तुम्ही निघून गेलात की काय? हो मावशी. अगं बया मग आता काय आणलं? अगं मावशी आम्हाला कोणालाही रस्ता ठाऊक नाही. बर म्हणजे जशा निघून गेलात पुढे आणि रस्ता माहित नाही म्हणून या मावशीची आठवण झाली. हो ग मावशी. अगं लाज पण वाटत नाही का ग? थांबा आले तुमचा डांबा उडवते. 12 पोरांचा हा संसार रे, जशी उसात ती साखर रे. 12 पोरांचा हा संसार रे, त्यावर दूध बी